हा दादा नमस्कार. हा नमस्कार सर. हा दादा कुठून बोलत्या? पाटोदा मंठा तालुका संजय काशीनाथराव बोराडे. बर बोला दादा, काय म्हणणं आहे? ती आपली कपाशी पिवळी पडली होती सर पूर्ण. बर आणि प्रगती आणि अवतारची आपण फवारणी केलेली शनिवारी आणि रविवार. बर बर हं. तुम्हाला कुठून माहिती भेटली होती याची? तोडकर सरांच्या ग्रुपमधून माहिती भेटली होती सर. बर बर आणि औषध कुठून नेलं दादा तुम्ही? औषध नेलं आम्ही जिंतूरून श्वेता अॅग्रो. श्वेता ॲग्रोवरून. हं. बर बर किती दिवसात फरक दिसला दादा? सर 8 दिवसातच फरक पडलाय. म्हणजे आज 8 दिवसात फरक पडला नक्की? हा हो नक्की म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट आला. पिवळी कपाशी कुठंच नाही. फोटो काढून ठेवले दादा तुम्ही? सर मी फोटो काढायचो विसरलो पाहते. पहिले फोटो काढायचे विसरलो होतो. द्यायचे होते ना आम्हाला, कारण काय माहितीये का, आता कालचा एक व्हिडिओ होता हा साकेगावचा. बरं का, हो तुम्ही पाहिला असेल ग्रुपवर तोडकर साहेबाच्याच. हो हो हो. काही लोक म्हणत्या की फेक आहे, काही लोक म्हणत्या की 8 दिवसात कुठं रिझल्ट असतो का, नाही काही लोक काही म्हणजे म्हणत्या एवढा जाहिरात करू भयानक राहिले, रिझल्ट आला की पाहायचंच काम नाही आता. काही लोक म्हणत्या जाहिरातच करू राहिली कंपन्याची. हो. मग मला सांगा दादा, या औषधानं शेतकऱ्याचं हं. भलं होणार आहे का नुकसान होणार आहे? नाही भलंच होणार आहे. हा? भलंच होणार आहे. बरं काही महाग आहे का माझं औषध? नाही स्वस्त आहे सर पुन्हा. हा? बाकीच्या म्हणजे बाकीच्या औषधापेक्षा स्वस्त पडतंय. स्वस्त पडतं आणि रिझल्ट 100% दाखवतो का नाही दाखवतो? हो 100% रिझल्ट आलाय. आपली कपाशी म्हणजे एवढी पिवळी पडली होती सर की म्हणजे पान पण राहिलं नव्हतं त्याला. हा जास्त पाऊस झालेला होता आम्हाला. हा. तर ती आता एवढी हिरवीगार झाली आणि वाढ पण चांगली झाली. बर मग आता आपल्याला तोडकर पॅटर्न मध्ये जे काही हं. आता स्टेजेस राहतील स्टेप वाईज, तर हो. ते तुम्ही वापरणार का नाही वापरणार? नाही वापरणार ना सर आता. आमचं तेच चालू आहे ना पूर्ण आमचं म्हणणं फवारणी. एवढंच आहे दादा की हं. कमी खर्चात जास्त हं. उत्पन्न झालं पाहिजे.